नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये चांगली संगत आपल्या जीवनामध्ये का महत्त्वाची आहे याचीच माहिती घेणार आहोत. आपण जीवनामध्ये सतत काहीतरी शिकत असतो, घडत असतो आणि बदलत असतो. आपण कोण बनतो हे बरेचसे आपल्या संगतीवर अवलंबून असते. स्वामींची शिकवण आहे की निरंतर केवळ विषयचिंतन म्हणजेच कामविकार, निंदा नालस्ती, चोरी, शिवीगाळ करणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाच्या हातचा वेढा खाल तर तुम्हीही तसेच व्हाल. म्हणजे जशा संगतीमध्ये राहाल तशीच तुमची वृत्ती, विचारसरणी आणि आचरण होईल. म्हणून संगत निवडताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. चांगली संगत म्हणजे फक्त चांगले मित्र असणे नव्हे, तर ती अशी साथ आहे जी आपल्याला उच्च विचारांकडे घेऊन जाते, आपल्यातील सुप्त गुण जागवते आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देते. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो नेहमीच इतरांच्या सहवासामध्ये राहत असतो. कोणती संगत आपण निवडतो त्यावरच आपल्या जीवनाचा प्रवास, विचारसरणी, वागणूक आणि पुढे जाऊन आपले भविष्य ठरते. स्वामी म्हणतात की संगतीचे महत्त्व ओळखा. चुकीच्या संगतीने अधःपतन होते तर चांगल्या संगतीने उद्धार होतो. माणूस कितीही सशक्त असो, परंतु त्याच्या भोवतालचे वातावरण आणि संगत त्याच्यावर नकळत प्रभाव टाकते. चांगली संगत आपल्याला सकारात्मक विचारांकडे घेऊन जाते तर वाईट संगत आपल्याला अधःपतनाकडे नेते. चांगली संगत आपल्याला स्वाभाविकपणे योग्य विचारांकडे वळवते, आपल्यातील आळस, निगेटिव्हिटी दूर करते, आपल्याला सदैव योग्य मार्गावर ठेवते. संगती हा माणसाचा आरसा आहे. आपण जसे पाहाल तसे व्हाल. आपण ज्या लोकांसोबत राहतो त्यांच्यातील गुण आपल्यामध्ये नकळत झिरपत जातात. म्हणूनच स्वामींच्या संगतीमध्ये राहणे म्हणजे आपल्या आयुष्याला तेजस्वी बनवणे. स्वामींची संगत आपली बुद्धी उजळवते, मन शांत करते आणि योग्य विचारांची दिशा दाखवते. जर एखादी व्यक्ती सतत नकारात्मक, आळशी किंवा द्वेषाने भरलेल्यांच्या संगतीमध्ये राहिली तर हळूहळू त्याच गुणांनी ती व्यक्तीसुद्धा प्रभावित होते. उलट आपण चांगल्या संगतीमध्ये राहिल्यास जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात. सर्वप्रथम आपण बघूया की वाईट संगत किती घातक आहे. एखादी व्यक्ती सुरुवातीला सरळ मार्गी असते, पण मित्रपरिवारामध्ये जर व्यसन करणारे लोक असतील तर नकळत दबावाने किंवा उत्सुकतेपोटी ती व्यक्ती देखील व्यसनाकडे वळू लागते. अशा नकारात्मक लोकांमध्ये राहून आपल्यालाही नकारात्मक विचारांची लागण होते. वाईट विचारसरणी असलेल्या लोकांना नेहमी तक्रार करणे, लोकांना दोष द्यायचा किंवा नेहमी नकारात्मक बोलायची सवय असते. सुरुवातीला आपण सकारात्मक असलो तरी हळूहळू त्यांचा दृष्टिकोन आपल्यावर प्रभाव टाकू लागतो. आपल्यालाही आयुष्य निराशाजनक वाटू लागते. सतत कोणीतरी म्हणत असेल की काही उपयोग नाही, काहीच होणार नाही, तर आपल्या प्रयत्नातला आत्मविश्वासही कमी होतो. वाईट संगत म्हणजे जिथे योग्य आणि चांगल्या गोष्टींचा अपमान होतो. चुकीचे सल्ले मिळतात. फसवा, चोरी करा, खोटे बोला, लबाडी करा. अशा सल्ल्यांमुळे एखादी चांगली व्यक्तीही चुकीच्या मार्गाला लागते आणि मग तिचे नुकसान होते. समाजामध्ये बदनामी होते. चुकीच्या लोकांचा सल्ला म्हणजे खड्ड्यात ढकलणारा हात आहे. वाईट संगतीमध्ये वेळ सत्कारणी लागत नाही. त्यांना ना साधना करायची असते, ना जीवनामध्ये काही चांगले करायची तळमळ असते. त्यांच्या सहवासामध्ये आपला वेळही वाया जातो. उलट चांगल्या संगतीमध्ये वेळ हा साधनेसाठी, चांगल्या विचारांसाठी वापरला जातो. वाईट विचारसरणीवाले लोक हे आपल्याला नेहमी कमी लेखतात, आपल्याला दोष दाखवतात किंवा सतत अपयशाच्या गोष्टी करतात. त्यामुळे आपला आत्मविश्वास डगमगतो. वाईट संगतीमध्ये नैतिकतेचे मूल्य राहत नाही. चोरी, फसवणूक किंवा खोटे बोलणे याला ते सामान्य समजतात. अशा लोकांच्या सहवासात राहून सुरुवातीला मन विरोध करेल, पण हळूहळू सवय लागते आणि एके दिवशी आपणही व्यवहारामध्ये असे चुकीचे वागू लागतो. वाईट संगतीबरोबर राहणाऱ्या व्यक्ती आपल्या जीवनामध्ये केवळ वैयक्तिक नव्हे तर कौटुंबिक अडचणीही वाढवतात. चुकीच्या सवयींमुळे नात्यांमध्ये वितुष्ट येते, घरामध्ये कलह निर्माण होतो आणि शेवटी मानसिक त्रास वाढतो. वाईट संगतीमध्ये देवावरचा विश्वासही कमी होतो, साधना मागे पडते, स्वामींचे नामस्मरण कमी होते. वाईट संगती माणसाला फसवते, नामाला विसरवते आणि शेवटी नाशाकडे घेऊन जाते. वाईट संगती म्हणजे आपला मोठा शत्रू आहे. संगती आपल्याला वर नेऊ शकते किंवा खालीही खेचू शकते. या सर्व दुष्परिणामांपासून दूर राहण्यासाठी आपण नेहमी चांगल्या संगतीचा शोध घ्यावा. महाराजांच्या विचारामध्ये, त्यांच्या भजनामध्ये, सत्संगात, नामात स्वतःला गुंतवावे. आपल्या आसपासची नकारात्मकता लक्षात आल्यावर वेळीच वाईट संगतीपासून दूर व्हावे आणि चांगल्या लोकांचा सहवास मिळवावा. तर आता चांगली संगत कशी शोधावी? जीवनामध्ये दिशा दाखवणारा एकतरी सत्पुरुष हवाच. त्यामुळे गुरु म्हणजेच आपली उत्तम संगत आहेत. ते नेहमी आपल्याला उत्तम मार्गदर्शन करतात. त्यामुळे स्वामींची संगत हा सर्वोत्तम आश्रय आहे. त्या संगतीमध्ये आपण राहिलो तर जीवनामध्ये कितीही संकटे आली तरी आपण ढळत नाही. स्वामींची संगत म्हणजे जीवनातील सर्वोत्तम निवड आहे. चांगली संगत प्रत्यक्ष भेटण्यातच असते असे नाही. स्वामींचे ग्रंथ वाचले, चरित्र वाचले, सत्संग ऐकला तरीही तीच परिणामकारक संगत मिळते. याशिवाय स्वामींच्या सेवेमध्ये, नामस्मरणामध्ये असणाऱ्या लोकांची संगत करावी. ते नेहमी सकारात्मक, श्रद्धावान आणि प्रेमळ असतात. अशा लोकांची मैत्री ठेवल्यास जीवनाचा मार्ग नक्कीच उजळतो. वेळ वाया घालवणारी संगत टाळावी. जे लोक आपल्याला स्वामींशी जोडतात तशी संगत स्वीकारा. स्वामींची संगत ही सर्वोत्तम आहे.
स्वामींची संगत म्हणजे त्यांच्या विचारांचा स्वीकार करणे, त्यांच्या शिकवणीचे पालन करणे आणि त्यांची कृपा सतत अनुभवणे. स्वामींच्या संगतीमध्ये राहिल्याने, त्यांच्या चरणी बसल्याने आपले मन शांत होते, भीती नाहीशी होते आणि संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सहज सापडतो. स्वामींच्या संगतीमध्ये आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो. जीवनामध्ये अडचणी येतात, पण त्या असतानाही समाधान कसे मिळवायचे हे स्वामी शिकवतात. जेव्हा आपण संकटात असो, संभ्रमात असो, तेव्हा स्वामींच्या संगतीमध्ये आपोआप निर्णय योग्य होतात. कारण स्वामींच्या विचारांची ऊर्जा आपल्याला योग्य मार्ग दाखवते. त्यांचा आशीर्वाद आपल्या निर्णयामध्ये स्पष्टता देते. त्यामुळे आपले मन शांत राहते आणि आपण घाईघाईने किंवा चुकीचे निर्णय घेत नाही. स्वामींच्या संगतीमुळे जीवनामध्ये भक्तीची गोडी येते, निष्काम सेवा करण्याची प्रेरणा मिळते आणि आपले जीवन अधिकाधिक सकारात्मक बनते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे अभयवचनच आहे. त्यामुळे आपण कितीही संकटात असलो तरी स्वामींच्या संगतीमुळे भीती नष्ट होते. स्वामी हे खरे आश्रय आहेत, खरा आधार आहेत. स्वामींची संगत म्हणजे फक्त काही क्षणांची नसते, तर आपल्या जीवनातील संस्कार बनते. आयुष्यामध्ये आपण खूप जणांना भेटतो, वेगवेगळ्या संगतीमध्ये वावरतो, पण आयुष्यात जर खरंच कोणती संगत आपल्याला अंतिम सुख, समाधान आणि शाश्वत आनंद देऊ शकते तर ती आहे आपल्या स्वामींची संगत. महाराज आपल्या जीवनातील प्रत्येक पावलावर साथ देतात. त्यांच्या संगतीमुळे आपले जीवन केवळ बदलत नाही, तर ते उजळून निघते. स्वामींबरोबर राहणे म्हणजे नकारात्मकतेपासून आपले संरक्षण होते. स्वामींच्या संगतीमध्ये मन निर्मळ होते, मनामध्ये सतत चांगले विचार येतात, स्वभावामध्ये सौम्यता येते, आपला क्रोध, लोभ, मत्सर कमी होतो आणि आपल्यामध्ये संयम येतो. वाईट संगतीमध्ये अडकलेल्या व्यक्तीला पापाचे बंधन जडते, पण स्वामींच्या संगतीमध्ये त्याचा नाश होतो. स्वामींच्या कृपेने आपले दुष्कर्म नष्ट होतात आणि आपला पुण्यसंचय वाढतो. स्वामींच्या संगतीमध्ये आपल्याला आत्मिक समाधान मिळते. सगळे काही मिळाले पण मनाची तहान भागत नाही, पण स्वामींच्या संगतीमध्ये आत्मिक शांती मिळते. ही शांतता कोणत्याही भौतिक सुखाने मिळत नाही. स्वामींची संगतच अंतिम आहे. माणसे येतात, जातात, शेवटी सर्व संगती अपूर्ण वाटतात, पण स्वामींच्या संगतीमध्ये अखंड परिपूर्णता आहे. चांगली संगत मिळणे म्हणजे जीवनभराचे सुरक्षा कवच मिळण्यासारखेच आहे. स्वामींची संगत आपल्याला या जीवनामध्ये आनंदाने वागायला शिकवते आणि जीवनानंतरही मुक्तीचा मार्ग दाखवते. त्यामुळे कायम लक्षात ठेवा की संगतीची निवड म्हणजे जीवनाची निवड आहे. म्हणूनच आपण नेहमी चांगल्या संगतीचा शोध घ्यावा. महाराजांच्या विचारांमध्ये, त्यांच्या भजनामध्ये, नामस्मरणामध्ये स्वतःला गुंतवावे. तुम्ही कोणासोबत राहता हे ठरवते की तुम्ही कोण व्हाल. म्हणून सदैव चांगली संगत निवडा आणि त्याहून श्रेष्ठ म्हणजे स्वामींची संगत स्वीकारा. कारण जीवनातील सुखदुःख, यश अपयश काहीही असो, पण जर स्वामींची संगत आपल्या जवळ असेल तर प्रत्येक क्षण हा तेजस्वी आणि कल्याणकारी ठरतो. त्यामुळे नेहमी स्वामींच्या संगतीमध्ये राहा, कारण त्यातच आपले खरे सुख, समाधान आणि समृद्धी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये चांगली संगत का ठेवावी आणि स्वामींच्या संगतीचे महत्त्व काय आहे याची माहिती घेतली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.